हिंगोली जिल्ह्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात जोडणाऱ्या रस्त्याने पहिल्याच अवकाळी पावसात कंत्राटदाराचे पितळ उघडे पाडले। या रस्त्यावर लाल माती टाकून कुठल्याही प्रकारचा रोड रोलर चालवला नाही। त्यासह या रस्त्यावर पाणी सुद्धा व्यवस्थित टाकण्यात आलेले नाही। त्यामुळे लाल मातीचा चिखल झाल्याने सर्व ये-जा करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत। प्रशासनाने दखल घेऊन या रस्त्याचं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, अधीक्षक अभियंता, कार्यकारी आणि तसेच उपविभागीय अभियंता, कळमनुरी सहाय्यक अभियंता, सर्व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी तात्काळ दखल घेऊन उच्च दर्जाचा रस्ता करून घेण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। या माहितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी। उमरखेड ते इसापूर जात असलेली बस तपासणी दरम्यान 2 प्रवासी विना तिकीट मिळाले असून व एसटी महामंडळाचे चेकर कर्मचारी व चालक पथक सकाळी 5 वाजल्यापासून आपले कार्य बजावत होते। कार्य बजावत असताना रात्री 9 दरम्यान उमरखेड ते इसापूर जाणारी बस तरोडा फाटा येथे तपासणी दरम्यान या बसमध्ये 2 प्रवासी विना तिकीट मिळाले असून यांच्यावर कार्यवाही करण्यात आली। या माहितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी। कोणते आहेत कंडक्टर, कोणते आहेत दादा का साहेब? आपलं नाव काय साहेब? सत्य बयान। हो साहेब, आपलं नाव काय? बर, आणि कंडक्टर साहेब हे आहेत का? ठिकाणली। बर बर बर, इथं ठिकाणली। ठीक आहे ठीक आहे। ठिकाण स्थळ स्थळ का कुठून कुठं? इथे हातला फाट्यावरून। बर बर, काय हरकत नाही। काढण्यामुळे थोडा वेळ झाला। बर बर, ही आपल्या महाराष्ट्र शासनाची लालपरी गाडी आहे आणि या गाडीमध्ये बिना तिकीट 2 सापडलेले आहे आणि आता हे अधिकारी काय कार्यवाही करतात ते आपण यांच्याकडे लक्ष देऊ। न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी संतोष आडे। मे महिन्याच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावलेली दिसून येत आहे। उन्हाळ्याच्या गरमीला वैतागलेले सर्व नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे रोगराई देखील पसरली आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।